मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या 27 ऑगस्ट पासून आंतरवली येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे मोठे आंदोलन सुरू होणार आहे। या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार असल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि आंदोलनासाठी जाणाऱ्या बांधवांच्या वाहनांना टोल माफी द्यावी अशी मागणी MSRDC व NHAI अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। यावेळी भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत, अमित यांच्यासह मराठा समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते। समाजाच्या या मागणीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत। वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी आता स्थानिक प्रशासनावर आली आहे। रोकटोक मराठीसाठी हाफिज शेख, कोपरगाव। आज आम्ही कोपरगाव हद्दीमध्ये आज समृद्धी टोल नाका या ठिकाणी इथे आलेलो आहे। या ठिकाणी इथे आलेलो आम्ही इथे साहेबांना निवेदन दिलं। या ठिकाणी भरत भाऊ होते, विनय भगत होते, अमित आडा होते, ऋषी पवार होते, अजून बाकीचे बरेच होते। आम्ही यांना निवेदन दिलं। आम्ही यांना सांगितलं 27, 28, 29 आमच्या ह्या गाड्या मुंबईला जाणार आहे, म्हणजे जालना भागातल्या असू, कोपरगावच्या असू, अजून इतर कोणत्या ठिकाणच्या असणार आहे। पण ह्या टोल नाक्यावर यांनी ह्या गाड्या अडवू नये। जर का कधी ह्या ठिकाणावर ह्या गाड्या जर अडवण्यात आल्या, उद्या जर काही कमी जास्त झालं, याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असं आम्ही साहेबाला स्पष्ट सांगितलं या ठिकाणी। आता भरत भाऊ तुम्हाला या विषयावर असंच बोलतील। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र उभा करताना 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन हा महाराष्ट्र छत्रपतींनी उभा केला। अर्थातच या मराठा समाजासाठी मनोजदादा जरांगे पाटील आरक्षणाची मागणी गेल्या बऱ्याच वर्षापासून करतायत। अनेक शासन दरबारी अनेक वेळा आंदोलनं झालीत, उपोषणं झालीत। जरांगे पाटलांनी पाण्याचा सुद्धा त्याग केला, जेवण तर खूप लांब राहिलं, पण आरक्षण मिळत नाहीये। दरवेळेस प्रत्येक येणारा मुख्यमंत्री तोंडाला पानं पुसतोय। आता मागच्या वेळेस मुंबईपर्यंत पोहोचलो, पण मंत्रालयापर्यंत जाऊन दिलं नाही, आम्हाला फसवलं गेलं, या मराठा समाजाला फसवलं गेलं। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला सोबत असणारे आमचे सगळे समाजाचे सगळे तरुण असतील, सगळे समाजातील माणसं असतील, सगळे या गोष्टीवर नाराज झालेत का मराठा समाजाला फसवलं गेलं। जो समाज सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, खऱ्या अर्थानं आरक्षणाची मागणी करणारे क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील आता येत्या 29 तारखेला 29 ऑगस्ट 2025 मुंबईमध्ये धडकणार आहे। या महाराष्ट्रातला नाही, या भारतातला संपूर्ण मराठा युवक आणि आमच्या सोबतीला सगळेच जण या समृद्धी महामार्गावरून प्रवास करून मुंबईमध्ये पोहोचणार आहेत। अनेक मार्गाने येतील, पण नागपूरवरून निघणारा मराठा समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या ज्या गाडीने येणार आहे ती गाडी या टोल नाक्यावरून त्या दिवशी टोल घेऊ नये असं निवेदन आम्ही आज MSRDC NHAI हे जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही आज निवेदन दिले। त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। काल खऱ्या अर्थाने नितीनजी गडकरी साहेब यांना सुद्धा आम्ही मेल केलेला आहे। आता लवकरच या बाबतीत निर्णय होईल आणि तो निर्णय 100% सकारात्मक असेल, कारण आजपर्यंत करोडोचे मोर्चे या भारतामध्ये निघाले, महाराष्ट्रात निघाले, पण कुठेही गालबोट न लागता, कुठेही साधी दगडफेक सुद्धा न होता, कुठल्याही समाजाला आम्ही दोष न देता, कुणाच्या हिस्स्याचं आम्ही आरक्षण न वरबडता आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। तर मुंबईत 29 तारखेला खऱ्या अर्थानं मुंबईत येण्यासाठी 27 तारखेपासून या महामार्गावरून ज्या ज्या गाड्या जातील, कारण त्या दिवशी प्रचंड भार हा प्रवास असताना प्रचंड भार हा टोल नाक्यावर पडणार आहे। त्याच्यामुळं तो भार आर्थिक आमच्या लोकांवर येऊ नये। जे जे आम्हाला साथ देतील निश्चितच ते स्टिकर लावून येतील, भगवे झेंडे लावून त्या ठिकाणी येतील। मी या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना विनंती करतो का त्या दिवशी विना टोल न घेता आमच्या गाड्या त्या ठिकाणी सोडण्यात याव्या, कारण त्याच्यात गरीब मराठा सुद्धा असणार आहेत। सगळ्या कॅटेगरीमधले लोक येणार आहेत। फक्त टोलचा भार त्या दिवशी पडू नये, कारण टोल वसुली करताना 1 ते 1.5 मिनिटं जातो, त्याच्यामुळे वेळ जाईल। सरळ आपण टोल खुला करावा आणि आमच्या गाड्या जाऊन द्याव्यात असं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलंय। मी पुन्हा एकदा आता या ठिकाणचे आमच्या कोपरगावचे जे टोल नाक्याचे जे अधिकारी आहेत सागरजी मुंगसे साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे त्यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं का मी तुमचं निवेदन निश्चितच तुमच्या भावना वरतीपर्यंत पोहोचवेल आणि 27, 28, 29ला तुम्हाला टोल लागणार नाही अशी मी जबाबदारी घेतोय असं त्यांनी सांगितलं। त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी सगळ्यांना विनंती करतो, कोपरगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 90 खेडे आहेत।
90 खेड्यातील प्रत्येक मराठा समाजानं आपली स्वतःची गाडी असेल, आपल्या मित्राची गाडी असेल, त्या गाडीनं, एसटीनं, रेल्वेनं पाहिजे ती गाडी मिळेल, जे वाहन मिळेल त्या वाहनानं आपण 29 तारखेपर्यंत आपले आरक्षण मागणारे आपले क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण निश्चितच मुंबईमध्ये यावं असं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि विनंतीसुद्धा करतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आज आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोपरगाव शहर तालुक्यातील समृद्धी टोल महामार्गावर आलेलो होतो. इथं निवेदन दिलेलं आहे. तर कोपरगाव तालुक्यातून जास्तीत जास्त प्रत्येक प्रत्येक घरातून म्हणजे पाटलांच्या आदेशानुसार म्हणजे प्रत्येक मराठ्याने एक गाडी घ्यायची. म्हणजे हर एक घर गाडी जरी म्हटलं तरी चालेल. तसं आपण हर एक घर तिरंगा केला होता, तसं आता मुंबईला जाताना हर एक घर गाडी या पद्धतीने आपण मुंबईला जायचंय. आणि ह्यावेळेचा गणपती कोणी काही कारण सांगू नका, गणपती रोजच येणार आहे, दरवर्षी येणार आहे. आता जर नाही तर परत कधीच नाही. तर आपला गणपती हा आहे ना, आपल्याला आझाद मैदानावरच बसवायचा आहे. आणि गणपतीचं विसर्जन आहे ना आपण समुद्रातच करायचंय मुंबईच्या. यावेळेला आपण गोदावरी नदीत न करता आपण समुद्रात विसर्जन करू. त्याच्याकरता कोपरगाव शहर व तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्व मराठा सेवकांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने आपण येणार आहे. पण जास्तीत जास्त म्हणजे खाण्याचं साधन वगैरे सगळ्या गोळ्या औषधं सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सोबत घेऊन आझाद मैदाना इथे यायचंय. त्यासाठी आम्ही सर्वांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी टोल नाक्यावर निवेदन दिलेलं आहे. तर याची आम्ही काळजी घेतोय. सर्वांना विनंती आहे, मराठा शांतताप्रिय आहे. आजपर्यंत ग्रीनिच वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये इतिहासामध्ये सगळे जे इतिहासात नोंद आहे ही मराठ्यांचीच आहे. आणि हा जो बी मोर्चा होणार आहे किंवा आंदोलन होणार आहे याची सुद्धा नोंद ही ग्रीनिच बुकमध्ये राहणारच आहे. आणि इतिहासात मराठ्यांचे जे कारनामे हे गौरवपूर्णच झालेले आहे आणि याचं पण नोंद ही गौरवपूर्णच होणार आहे. तेव्हा कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. आणि पोलिसांना सुद्धा आव्हान आहे का त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावे. जे सरकार सांगते त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व बांधव आपण 18 गावगाड्यामध्ये आपण सगळे एकच आहे. सरकारचं काम करते, आपण आपलं काम करतोय, हे एवढं लक्षात घ्यावे.